पंढरपूर ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कडक कारवाई। 2 पोलीस कर्मचारी निलंबित। पंढरपूर प्रतिनिधी जनसंसद न्यूज। पंढरपूर शहरात ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे। या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही या कारवाईची चर्चा सुरू आहे। दरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका परिसरात वाहतूक नियमनासाठी तैनात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती। या घटनेची दखल घेत आमदार राजू खरे आणि अभिजित पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। चौकशीत संबंधित 2 पोलीस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाले। याची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचा संदेश दिला गेला आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नागरिकांशी वागताना पोलीस कर्मचाऱ्यांनी संयम, शिस्त आणि कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। या कारवाईमुळे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीस दलात शिस्त राखण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे।